जिल्ह्यात हवामान विभागाचा येलो अलर्ट पावसाचा अंदाज वर्तवल्यानं शेतकरी चिंतेत. रब्बी हंगामातील सोंगणी मळणी कामांना वेग. आज दिनांक 19 रोजी गुरुवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे शेतकरी भेटी कामात व्यस्त झालाय. सोंगणी करून ठेवलेला गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची गंजी घालून ताडपत्रीनं झाकून ठेवण्याचं काम सध्या सुरू आहे. तसेच पिकांच्या मळणीला देखील वेग आलाय. जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी मका, हरभरा, गहू या पिकांची सोंगणी करून ठेवली असून शेतकऱ्यांना पावसाची धास्ती लागली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून सोंगणी केलेला गहू एकत्रित तयार करून त्यावर ताडपत्रीच्या सहाय्याने आच्छादन दिलं जात आहे. तर अनेक भागात शेतकरी गहू, हरभरा आणि मका या पिकांची मळणी करताना दिसून येत आहेत. दरम्यान पाऊस पडल्यास उभा असलेल्या पिकांचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. आज आम्ही गडबड गहू सोंगून मळणी यंत्र या ठिकाणी आलं होतं, पण मळणी यंत्रातून गहू आला असल्यामुळे मळणी यंत्रातून निघू शकला नाही आणि आम्ही आता ही थोडी झाकून ठेवली. आता जेव्हा पाऊस उघडन तेव्हा आता दररोज सकाळी पान कापड काढायचं, पुन्हा संध्याकाळी झाकायचं, त्याला ऊन द्यायचं, हे कव्हर चालणार असं या पद्धतीने आम्ही या ठिकाणी आपल्याला दिसत सुडी झाकून ठेवली. त्याच्यावर दगड ठेवले. पान कापड आभारी आहे, पान कापड पुरलं नाही. आता अशी दैन आमची आहे या ठिकाणी. मळणी का झाली नाही बरं? गहू वल्ला आहे आणि नाही सोंगून टाकावं तर गारपिटी जर आली तर ते बी साफ होईल, म्हणून आम्ही गडबड गहू सोंगला. आज 8 ते 10 बाया लावल्या, गहू सोंगला, गहू झाकून टाकला आणि या पद्धतीने आता हे तुमच्या समोर सुडी आहे आणि याला काय हे करता येत नाही. अजून काही काम बाकी आहे तुमच्या वावरात? नाही, आता आमचे जे झाड आहे, जर गारपीट आली, हे आमच्याकडे फळबाग आहे, हे आंबा आहे, चिकू आहे, केळी आहे, पांढरं जांभूळ आहे. जर याची नुकसान झाली तर काय कोणत्या हातात आहे? सुधाकर बापूराव पाचरणी. 2 दिवसापूर्वी जे विविध ज्या अभ्यासक आहे वातावरणाचे आणि शासनाच्या ज्या हवामान अंदाजानुसार की गारपीट होऊ शकते आपल्या जिल्ह्यामध्ये, तसा ऑरेंज अलर्ट जालना जिल्ह्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे आम्ही सगळे शेतकरी आता ज्यांचं पीक काढणीला आलं होतं ते सोंगून किंवा हार्वेस्टरनं काढून ते काढलेले आहे. पण जे बरेच गहू अजून हिरवे आहेत, काही ज्वाऱ्या हिरव्या आहे, उन्हाळी बाजऱ्या आहे, त्याचं मात्र नुकसान होणार आहे. आता पाऊस सुरू झालेला आहे. ज्या पावसात गारपीट झाली तर पाऊस पडला तर एवढं नुकसान होणार नाही, पण गारपीट झाल्यावर मात्र 100% नुकसान होणार. बरं, आता गहू, ज्वारी काही भागात आता हे उभी आहे तुमच्या गावामध्ये, आता याचं नुकसान कसं मग? आता जे उभं पीक आहे ते अर्धवट म्हणजे पूर्ण वाळलेलं नाहीये, ते तर काढू नाही शकत ना. त्याला तर त्याची वाट बघावंच लागणार आहे अजून किती दिवस ते परिपक्व होण्यासाठी. पण त्याच दरम्यान जर आता जो पाऊस सुरू झालाय, ही जर गारपीट पडली तर 100% जास्त गारपीट झाली तर 100% पिकाचं नुकसान होणार आहे. आणि रब्बीमध्ये ज्या पद्धतीनं खरीपामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान झालंय ते पुन्हा रब्बीमध्ये होती की काय, अशी भीती मात्र शेतकऱ्यांना या भागात सतावत आहे.